ऐका की सांगून टाका त्या ऍक्सिडेंट जाऊबाईंनी बनवले सांगून टाका जेवण नुसतंच बघत बसलेत मला तर वाटतं भंगार झाला असेल जेवण म्हणजे मग बोलणी खाली तर त्या बोलणी खातील ना हा तुम्ही सुटाल वाचाल तुम्ही काका काय विष आहे का काय याच्यात? काका कसं आहे हे जेवण थोरल्या सुनबाईनी केलंय काय? मला ठावाय तुम्हाला माझ्या हातचं आवडतंय पण तब्येत बरी नाही ना माझी म्हणून मग तिनंच केलंय आता काय करणार आजकालच्या सुना थोडंच आपल्या ऐकतात ठीक आहे आता खाऊन बघतो आलिया भोगासी असावे सातर सुनबाई हा काका आजोबा हे घ्या हे 200 रुपये घ्या कशाला घे म्हणून म्हटलं ना वा 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 सुनबाई इतका छान स्वयंपाक आज तू केलेला आहेस त्यामुळे माझ्याकडनं तुला ही 200 रुपये बक्षीस येईल तुझ्यामुळे माझं कौतिक होता होता राहिलं ही मध्ये मध्ये थोबाड घालायची सवय बंद करतो की बाहेरून जेवण मागवणाऱ्या पोरींपेक्षा तू मात्र वेगळी आहेस बर का मी तू बघ ना चुलीवरचा सगळा हा स्वयंपाक केलेला आहे हा जो वांग्याला मसाला वापरलायस ना तो मसाला सुद्धा पाट्यावर वाटलेला आहे त्यामुळे त्याला एक मस्त अशी चव आली आहे खरं सांगू का सुनबाई हा तुझा जो आदर्श आहे ना हा इतर पोरींनीही घ्यायला हवा हे सोपं नाहीये बर का पांड्या तू मात्र नशीब काढलंस पोरा वा वा काय बायको मिळाली रे तुला वा मी खुश आहे तुमच्या जोडीवर वा वा जेवण झाल्यानंतर हे असं वज्रासनात बसायचं असतं हा दुखते धन्यवाद बर का कविता धन्यवाद आजोबा मी कविता नाहीये सविता आहे सविता आणि ही कविता आहे बघा हो का अरे देवा हा सविता आणि कविताचा माझा गोंधळच होतोय त्यापेक्षा तुम्ही असं करा ना उद्यापासून वेगवेगळे पोशाख घालायला सुरुवात करा हा नाही असं करा आता तुमचा डोक्याचा शेंडा आहे ना शेंडा हा त्याला वेगवेगळ्या रंगाच्या रिबिनी बांधा म्हणजे मग मला ओळखता येईल सविता कविता कविता सविता बर हे वज्रासन हा आजोबा तुम्हाला काय पाहिजे का नाही मला ए वज्रासन उठ आतमध्ये जा आणि माझी झोळी घेऊन ये झोळी हा ये बगीचा हा इकडे ये आले मंजू बेटा ये 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 या 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 सगळ्या जणी आल्या का काय झालं काका आजोबा नाही सांगतो हा धन्यवाद